गोंद्या आईला सकाळ सकाळ कुठं गेलं पोरगा लय मोकर झाला गड्या पोरगा कुठं गेला आणि कुठं नाही तांदूळ आणायचे सांगितले होते सकाळ सकाळ गेला तुम्ही मस्त मजेत हसता हा 4 वर्षाचं होतं पोरग माझ्या पैसे सोडून निघून गेलीस आता पोरगा मोठा झालाय ऐकत नाही त्याला रागवायला जावं तर त्याला सांभाळणारी आई नाही आणि सांभाळून घ्यावं तर रागवणारा बाप कोण होईल आज इंजिनिअरिंगच्या फायनलचा रिझल्ट अरे पोरगा रिझल्ट बघायला गेला असं उगाच रागवलं येईलच अरे बंदे तू आता पुढं करणार आहेस काय आत्महत्या ते तर नाहीच ना करणार नाही जर करणार असतील तर तेवढं ते तुझं लॅपटॉप आहे ना ते मला दे बरं नाही रे ते माझे पप्पा म्हणले होते एकदा 2nd इयर कंप्लीट झालं का तर तुला लॅपटॉप घेऊन देतो आणि तसं बी मला अभ्यासासाठी मी तुला गुरु मानलेलं आहे आता माझ्या गुरुचेच लागलेत म्हणल्यावर माझं भविष्य आताच दिसायला लागले मला नाहीतरी तुझ्या आबासारखं म्हणतच होते हे इंजिनिअरिंग करण्याच्या लायकीचंच नाही आणि त्यांचं बोलणं तू खरं करून दाखवलं साच बोल ना काहीतरी बोल रे असं शांत बसू नको मला करमत नाही पुन्हा गोंद्या बोल ना काहीतरी ते काय होतं आता तूच म्हणलं ना बोल काहीतरी हे काय बोललो काहीतरी तो आहे ना तू मेलेलाच बरा आहे बघ तू काय कर माहिती का इथून सरळ जाय थोडं डावी साईडकडे वळ तिथं ट्रका येतच राहते आणि ट्रक आली आडवत झोपायचं तू आहे ना तू मेलेला बरा बघ म्हणजे मी मोकळा होईन आणि काय असलं घालून आलास असला घालून गेल्यावर रिझल्ट बघायला येता होणारच ना मगापासून ऐकतोय डोक्याला भनभन भनभन किरकिर किरकिर काय लावलं रे माणूस कोणत्या टेन्शन मध्ये तुझे आपली भनभन भनभन किरकिर किरकिर चालू एक तर घरी गेल्यावर माझं म्हातारा माझी तेल लावून मारेल म्हणजे तू म्हातारा अरे मारील म्हणजे तेल लावून म्हणजे असंच मारील तसला शब्दाचा अर्थ घेत जाऊ नको रे कान्या माझं म्हातारा डेंजर आहे तुला माहित नाही का काय माझं नशीबच खराब आहे यार थोडा अभ्यास करून बी नापास झालो तिच्या काय उपयोग आहे तू अभ्यास थोडं केलं तर थोडा अभ्यास नव्हतो कर तुला माहित नाही का हां थोडा केलं तर अभ्यास तरी बी नापास व्हायचं म्हणलं अवघड आहे ना तिच्या यायला खरंच आता असं वाटायला लागलंय की खरंच त्या ट्रक खाली जावं आणि मरावं एक काम कर ना तेवढं लॅपटॉप मला दिन मग मर ना आले का साहेब त्या राक्षस पोरासोबत हिंडणं थोडं कमी करा ते तन्या अभ्यासाच्या नावाने बोंब दिवसभर गावभर बोंबलत हिंडायचं पुरीचे थोबाड बघायचे नाही तर बिड्या प्यायच्या नमस्कार काका मी बी आलोय गोंद्या सोबत हो माहिती म्हणूनच बोललो मी तांदूळ आणले असले तर खिचडी टाका अजून किती दिवस काम करायला लागणार आहेत काय माहिती इंजिनिअरिंग करावं नोकरी बघावं वय होत चाललंय कुणी पोरगी देणार नाही रेंज जायचा टाइम आला आणि ते आज तुझा रिझल्ट होता ना बाहेर किती ऊन पडायला लागले अंगाची लाईन व्हायला लागली अस्वल्याच्या कातड्याला बी ऊन लागत आहे का
बोंबलत कमी हिंडाव ना, मग घरात अभ्यास करीत बसाव. येतो काका मी. अरे दामानीने जरा लागलं का काय? नाही ना, दरवाजाला बघा म्हणतो मी, काय लागलंय का? आज तुझा फायनल सेमिस्टरचा रिझल्ट होता, काय झालं बाबा? तुम्हाला माहिती का आज काय किस्सा झालाय? ती कुठं? आपल्या मंदिरापाशी. काय तुम्हाला काहीच माहित नाही? नाही. कसला डेंजर किस्सा झाला तिथं? आपल्या कांगरेच्या पाण्याच्या एटीएम जवळ 2 नवरा बायको आलते. नवरा बायकोला गाडी शिकवित होता. गाडी चालू केली, बायको गाडीवर बसली, हँडल पकडली, रेस केली, गाडी समोर केली. हे नवऱ्याच्या अंगावर नालीचं पाणी, हे बायकोच्या अंगावर नालीचं पाणी. खलास. वुमन. बर ते रिझल्टचं काय झालं? तुम्ही ड्युटीला नाही गेले का आज? तुम्ही काय मला येड्यात काढायले का रे? रिझल्टचा विषय काढला की तुम्ही विषय बदलायला लागले. मला येडा समजायले का? हा, काय झालं रिझल्टचं सांग. ते खिचडी टाकली मी, जरा गॅस बंद करून घे. ए तू खाली बस, इथं बस आधी. ताने उठ, गॅस बंद करून ये. काय झालं रिझल्टचं? काय झालंय रिझल्टचं? काका ते काय झालं माहिती का? त्याचे 3 विषय बॅक राहिले. घरी यायचं नाही म्हणत होता, आत्महत्या करायला चालला होता. बळच धरून आणला त्याला घरी. ह्याच्यासाठी मोठं केलं का तुला की तू परीक्षेत नापास व्हावा आणि आत्महत्या करावी? झाला नापास तर काय झालं, 1 वर्ष व्हायला जाईल. तुझा बाप आहे ना अजून जिवंत. आणि बघ तुला सांगतो, कुठलाच रिझल्ट तुझं आयुष्य नाही ठरवू शकत. प्रयत्न करून नापास झालास ना, काय अडचण नाही, अजून प्रयत्न कर. आणि तू काय एकटाच नापास झाला का जगात? अरे प्रयत्न करून नाही भेटलं यश चालतं रे, अजून प्रयत्न कर. आणि जर नाहीच निघाली इंजिनिअरिंग तर काय आपण उपाशी मारणार आहेत का? तुला फोटोच दुकान टाकून देऊ. थाटात लोक म्हणते त्या काळ्याच्या फोटो स्टुडिओच्या डाव्या बाजूने वळ, त्या गोंद्याच्या फोटो स्टुडिओच्या समोर उभा आहे. थाटात लोक म्हणते नापास झाले ती आत्महत्या. तुम्ही पोरं ना आई बाबाचा विचारच करीत नाही रे. परीक्षेत नापास झालं, करा आत्महत्या. प्रेम नाही भेटलं, करा आत्महत्या. आत्महत्या करायची आणि त्या आई बापाला आयुष्यभर गुन्हेगार करून टाकायचं. लाचारासारखं आत्महत्या करतो, हे करतो, हे विचार डोक्यातून काढून टाक. नाही तर बघ मग इथून पुढा. त्यावेळेस खरंच मी मन लावून अभ्यास केला आणि 100% इंजिनिअरिंग काढली. माफ करा. हा शाबास, हेच पाहिजे, नको. आणि मी हमेशा म्हणतोच ना, हे इज द फेल्युअर अंटिल फेल्युअर फेल्स टू फेस यू. हे तर MS धोनी सर म्हणलेले. मग मी त्याचं ऐकूनच म्हणतो ना. चला उठा, बघा फर्स्ट क्लास खिचडी झाली असेल, मस्त खिचडी खाऊ. आज मी सुट्टी घेतली ऑफिसून, बाहेर जाऊ मस्त मूवी बघायला. काका पेढे कर बाबा. कशाचे पेढे? पोरगा बिरगा झाला का तुला? काका अजून लग्न नाही झालं. तेच म्हणलं, पोरगी तरी कोण देईन ते. इंजिनिअरिंग पास झालं तशी पेढे. वा वा, बरं झालं. येऊ का? कॉप्या करून पास झाला असं. अबा तुम्हाला ह्याचा किस्सा माहिती? जो काय नाही, 10वीचा किस्सा आहे. बोर्डाची परीक्षा होती. आम्ही दोघं हॉलमध्ये गेलो. तो बसला, मी बसलो. थोड्या वेळाने आले चेकिंग करणार. लवबा केलं, खिशात हात घातलं, चेक केलं, झटकून हात बाहेर काढला आणि हे ह्याच्या कानामागे एक दिली सपा. म्हणली नालाय का, अँड्रॉइड घालून येत जा ना. You gotta take control. Life's too short. Get out of your head.
make a better life instead. You gotta give it all your best. So put your hands up to the sky and live your best life, alright. Don't just let it go by, just try, oh my. Got only one life, got only this time, we gonna get it right.